जय श्रीनाथ. पांगरी हे स्थान श्री महाराजांच्या बाललीलेच्या अनेक प्रसंगांचे साक्षी आहे. श्री माधवनाथ दीप प्रकाश ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायात महाराजांच्या अनेक बाललीलांचे वर्णन आहे. त्यातीलच एक म्हणजे श्री महाराजांचे सगळ्या बालमित्रांना घेऊन शिवमंदिरी जाणे. त्याचे वर्णन ह्या प्रकारे आहे. पांगरीस श्री महादेव मंदिर, तेथे जाई बटू सुंदर, करोनी तेथ समाधी स्थिर, राही आनंद सेवित. कोणा न कळे माधवाची लीला, म्हणती बाळ जातसे खेळाला, जैसे माय यशोदेला श्रीकृष्णे भुलविले. माधवाचा खेळ एक, मिळोनी बालके असंख्य, होई महादेव पूजक प्रेम भावे. घेवोनी गोपालांचा मेळा, हर हर महादेव या बोला, बोलोनी प्रदक्षिणा घाली सावळा आनंदाने. हाच शिवाशिवीचा खेळ, खेळतसे माधव बाळ, मग शिक्षकाची भूमिका चपळ, घेई नटनाथ. नमः शिवाय हा देई धडा, वाजवी सहज चौघडा, करी पूजा बोला बोबड्या बोलोनिया. आपण जे महादेव मंदिर आत्ता बघत आहात, हेच ते शिवालय ज्याचं वर्णन वर आलं आहे. याच महादेव मंदिरात एक आणखीन अघटित लीला महाराजांनी घडवली. ती म्हणजे राणोजी नावाच्या सत्पात्र मित्राला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश आणि त्यास पुनश्च मार्गावर सुद्धा आणणे. त्याचं वर्णन ह्या प्रकारे आहे. माधवाचा एक मित्र, राणोजी नामे सत्पात्र, पाहोनी दिवस शिवरात्र, त्यास पाचारी मंदिरी. सांगितला शिवपंचाक्षरी मंत्र, म्हणे हा जपता सतत, तूची शिव होऊनी समस्त जन उद्धरशील. त्या दिवसापासून राणोजी करी जप पारायण, झाला शिवभक्तोत्तम जाण, भूत भविष्य वर्तती. महाशिवरात्री दिनी भरवी यात्रा राणोजी मुनी, अनेकांची दुःखे दारुण, करी निवृत्त तो. देखोनी हा मायेचा बाजार, माधव म्हणे त्या कुमरा, हा नको रे जोजार, तुझ नरकी नेईल. सर्व निरोधन हेची साधन, आधी करी रे साध्य जाण. ऐकोनी सद्गुरूचे वचन, राणोजी स्तब्ध झाला. पांगरी गावी यात्रेचा क्रम, अद्यापही चाले उत्तम, प्रचित पहावी जाऊन सर्व श्रोतयांनी. हे जे राणोजी पाटील आहे, यांचे वंशज आजही पांगरी गावामध्ये वास्तव्यास आहे आणि आजही पांगरीमध्ये शिवरात्री दिनी जत्रा भरते. आपण सगळ्यांनी तिथे एकदा जाऊन या मंदिराचे दर्शन जरूर घ्यावे. जय श्रीनाथ.